शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची ही बातमी मानावी लागेल। जर तुम्ही पण शेतकरी असाल आणि तुम्ही पण नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची ही बातमी मानावी लागेल। तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता पीक विम्याचे पूर्णपणे नमोच्या हप्त्याची रक्कम एकत्रितपणे जमा करण्याचा सर्वात मोठा निर्णय झाल्यामुळे आता शेतकरी पूर्णपणे चिंताग्रस्त झालेले आहे। शेतकऱ्यांची चिंता आता पूर्णपणे मिटवली गेलेली आहे। जर तुम्ही पण या ठिकाणी नमोचा 9वा हप्ता केव्हा येणार अशा प्रतीक्षेमध्ये होता तर आता तुमची या ठिकाणी प्रतीक्षा संपणार आहे। आता 9व्या हप्त्याची आणि 10व्या हप्त्याची प्रतीक्षा तुमची देखील पूर्णपणे संपून गेलेली आहे। राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची ही बातमी म्हणावी लागेल, कारण की आता शेतकऱ्यांना 4,000 रुपये जमा झाले आहे, मंजुरी पूर्णपणे मिळालेली आहे। पूर्णपणे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचा प्रयत्न करूया। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चला आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। या ठिकाणी लक्ष द्या, नमोचे 2 हप्ते मंजूर करण्यामध्ये आलेले आहे। राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाचा हा निर्णय आहे। नमोचे 2 हप्ते एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती टाकण्यामध्ये येणार असल्याचे या ठिकाणी स्पष्ट होत आहे। 2 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करा असा आदेश देखील आलेला आहे। नमोचा 9वा हप्ता आणि 10वा हप्ता एकत्रितपणे बँकेच्या खात्यावरती टाका, पूर्णपणे मंजुरी मिळालेली आहे। नमोच्या हप्त्याची रक्कम तुमच्या खात्यावरती 9व्या हप्त्याची पडणार, त्याचबरोबर देखील 10व्या हप्त्याची पडणार, अशी 2,000 रुपये देखील तुमच्या खात्यावरती या ठिकाणी एकत्रितपणे टाकण्याचा सर्वात मोठा हा निर्णय मानावा लागणार असल्यामुळे आता तुम्ही पण अजिबात काळजी करू नका। तुम्हाला आता काळजी करायची गरज राहिली नाहीये। तुम्हाला पण नमोच्या 9व्या हप्त्याचे आणि 10व्या हप्त्याचे असे 2,000 4,000 रुपये एकत्रितपणे सोडण्याचा हा सर्वात मोठा निर्णय झाल्यामुळे आता तुम्हाला पण या ठिकाणी काळजी करायची नाहीये। तुमची चिंता आता पूर्णपणे मिटवली गेलेली आहे। जर तुम्ही पण शेतकरी असाल आणि तुम्ही पण या ठिकाणी ही 2 महत्त्वाची कामे केलेली नसेल तर आता तुमच्या पण खात्यावरती रक्कम जमा देखील तुम्हाला दिसणार नाहीये। जे शेतकरी 2 कामे करणार नाही अशा शेतकऱ्यांना हप्ता देऊ नका असा पूर्णपणे निर्णय झाल्यामुळे आता शेतकरी देखील पूर्णपणे चिंताग्रस्त झालेले आहे। आता देखील या 12 जिल्ह्यामध्ये आजपासून हप्ता वाटपाला सुरुवात करण्यामध्ये आलेली असून आज उद्या या 2 ते 3 दिवसामध्ये पूर्णपणे या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम देखील जमा व्हायला सुरुवात देखील होणार आहे। जर तुम्ही पण शेतकरी असाल आणि तुम्ही पण आतुरतेने वाट बघत असाल नमोच्या हप्त्याची तर आता तुमची पूर्णपणे खूप दिवसाची प्रतीक्षा संपवली गेलेली आहे। जर तुम्ही पण याच 12 जिल्ह्यामध्ये राहत असाल, जर तुमचा पण जिल्हा याच 12 जिल्ह्यांपैकी कोणता तरी एक असेल तर तुम्हाला पण चिंता करायची गरज नाहीये। तुमची चिंता आता पूर्णपणे मिटवली गेलेली आहे। आता या ठिकाणी लक्ष द्या, हे 12 महत्त्वाचे जिल्हे तुम्हाला बघणं गरजेचे आहे। या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा देखील करण्यामध्ये येणार आहे। जर तुमचा पण जिल्हा या 12 पैकी कोणता तरी एक जिल्हा असेल तर तुम्हाला पण घाबरायची गरज राहिली नाहीये। तुमची चिंता आता मिटवली गेलेली आहे। हे 12 जिल्हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात। त्या 12 जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पण राहत असाल तर तुम्हाला पण अजिबात काळजी करायची नाहीये। 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार, पण जर तुम्ही ही 2 कामे अधुरी ठेवली, जर तुम्ही पण ही 2 कामे केली नसेल तर तुम्हाला आता ही 2 कामे पूर्णपणे लवकरात लवकर करणं गरजेचे आहे। नसता तुमच्या खात्यावरती पीक विमा योजनेची असो, नमोच्या हप्त्याची असो, PM किसान योजनेच्या हप्त्याची असो रक्कम जमा केली जाणार नाही। महत्त्वाचं म्हणजे ही 2 कामे जे शेतकरी अधुरे ठेवतील त्या शेतकऱ्यांना हप्ता मिळणार नाहीत। आजच मुख्यमंत्र्यांनी अशी घोषणा केल्यामुळे आता शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आपल्याला दिसत आहे। आता ते काम बघू। पहिलं महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमचं आधार अपडेट करून तुमच्या बँक खात्याशी लिंक करणं गरजेचे ठरलेले आहे। जर तुमचं आधार अपडेट नसेल किंवा तुमचा आधार तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला आता लवकरात लवकर ते लिंक करावे लागेल। नसता तुमच्या खात्यावरती रक्कम जमा दिसणार नाही आणि तुम्हाला पण रक्कम लवकरात लवकर मिळणार नाही। त्यामुळे तुम्ही पण लवकरात लवकर तुमचा आधार अपडेट करून तुमच्या बँक खात्याशी लिंक करा। दुसरं महत्त्वाचं काम
म्हणजे तुम्ही लवकरात लवकर फार्मर आय डी काढावी. जर तुम्ही पण फार्मर आय डी काढले नसेल तर तुम्हाला आता लवकरात लवकर फार्मर आय डी काढणं गरजेचे आहे. नसता तुम्हाला रक्कम मिळणार नाही. भेटूया दुसऱ्या व्हिडिओ. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू